नमस्कार. पी इन क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा मोत्यांचा मोर कसा बनवायचा आहे हे मी या व्हिडिओतून सांगणार आहे. याच्या आधीच्या भागामध्ये मी ह्याची चोच आणि मान हे तुरा हे कसं बनवायचं हे सांगितलेलं आहे. आता इथून पुढचा भाग आहे तो मी या व्हिडिओतून सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण आता इथून वरतून सुरुवात केली आहे विणायला आणि आता इथे आपला ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे. पण आता आपल्याला असं विणताना त्रास होणार आहे, त्यामुळे आपण हा मोर असा करून घेणार आहोत आणि पूर्ण मोर असा विणणार आहोत. तर इथे आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्याच मोत्यातून मी सुई काढून घेतली. मग ह्या मोत्यातून 1 आणि 2 ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता आपण हा उलटा धरल्यामुळे मोराची चोच इथे उजव्या साईडला आहे आणि आपल्याला आता याच्या म्हणजे आपल्या डाव्या साईडला वाढवत जायचे आहेत हे चौफुले. त्यासाठी मग आता जे 3 मोती घ्यायचे त्यातला हा पहिला एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे, मग हा चिंतामणी घ्यायचा आणि परत हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि त्याच मोत्यातून सुई विरुद्ध बाजूने काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली आणि परत ह्या चिंतामणी कलरच्या मोत्यातून पण सुई आपण काढून घेणार आहोत. आता इथे जे आपल्याला 3 मोती घ्यायचे, इकडे अजून चौफुला वाढवायचा आहे, तर जे 3 मोती घ्यायचे त्यातला हा एक चिंतामणी घ्यायचा आहे आणि हे 2 गुलाबी घ्यायचे, 1 आणि 2 असे 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई आपण विरुद्ध बाजूनी काढून घेतली. परत या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आहे. आता इथे परत जे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत त्यातले हे 2 चिंतामणी कलरचे आणि हा एक गुलाबी असे 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे विरुद्ध दिशेने. त्याच गुलाबी मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता परत ह्या मोत्यातून आणि ह्या चिंतामणी कलरच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. इथे आता परत जे 3 मोती घ्यायचे त्यातला हा एक चिंतामणी कलरचा घ्यायचा आणि हे 2 गुलाबी घ्यायचे. आणि परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई मी काढून घेतली. इथे आता आपण एवढे चौफुले वाढवणार आहोत, म्हणजे ह्या चौफुल्यावर हा आला आणि त्यानंतर 1, 2, 3 आणि 4 चौफुले वाढवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ही जी ओळ आहे इथून पुढे ही कंटिन्यू करायची. त्यासाठी आता ह्या सगळ्यातून आपण सुई अशी काढून घ्यायची. या मोत्यांमधून आता ह्या मोत्यामध्ये मी हा तंगूस आणलेला आहे. आता इथे 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन ही ओळ
पूर्ण करायची आहे. सेम विणत जायचे, फक्त मोत्यांचे रंग आपण चेंज करणार आहोत. या मोत्यातून परत 2 क्रीम कलरचे मोती, परत 2 क्रीम कलरचे मोती. इथे आपले आता 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चौफुले तयार झालेले आहेत. आणि मग ही सुई अशी वरच्या दिशेने आणायची आणि ह्या मोत्यामध्ये घेऊन यायची, डावीकडून उजवीकडे. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यात तंगूस आहे. इथे आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आणि आता या मोत्यात वरच्या दिशेने अशी सुई काढ. आता इथे या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, तर इकडे एक आपल्याला क्रीम कलरचा चौफुला वाढवून घ्यायचा आहे. त्यामुळे इथे परत आपण 3 मोती क्रीम कलरचे घेणार आहोत. 3 परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने मी सुई काढून घेतली. ते 2 इथे एक वाढलेला आहे चौफुला. आता ह्या मोत्यातून सुई काढून घेतली, या आणि या. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत या मोत्यातून सुई काढून घेतली, सेम विणायचं आहे. 1 आणि 2. इथे पण 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं आहे की ही जी चोच आहे ती आपल्या उजव्या साईडला आली पाहिजे आणि तसंच विणत जायचं आहे, नाहीतर मग डिझाईन चुकत जाईल. आता इथे पण परत 2 क्रीम कलरचे मोती, परत सेम या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता या निळ्या मोत्यातून आपली सुई आलेली आहे डाव्या साईडला. इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक चिंतामणी कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे. त्याच मोत्यातून वरच्या बाजूने सुई काढून घेतली. परत
या चिंतामणी कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक चिंतामणी आणि हा एक गुलाबी, डार्क गुलाबी। परत ह्या मोत्यातून सुई आपण डावीकडून उजवीकडे काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने आणि परत 1 2 आणि हा तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक चिंतामणी घ्यायचा, मग हा गुलाबी घ्यायचा। परत या मोत्यातून आपण सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली या मोत्यातून। आणि आता या मोत्यात वरच्या साईडने सुई घ्यायची। आता इथे आपल्याला या साईडने एक चौफुला अजून वाढवून घ्यायचा आहे। त्यासाठी जे आपण 3 मोती घेणार आहोत त्यातला हा एक चिंतामणी आहे आणि हे 2 गुलाबी कलरचे घ्यायचे। असे आपण 3 मोती घेतले आणि परत त्याच मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यात सुई घ्यायची। इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे। आता ही पुढची ओळ आपण चालू करतोय। त्यासाठी आता जे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक चिंतामणी घ्यायचा आणि हे 2 गुलाबी घ्यायचे आणि त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे। आता या मोत्यात आपण सुई काढून घेतली। आता इथे ह्या साईडला आपल्याला परत एक चौफुला वाढवायचा आहे। त्यासाठी आता जे आपण 3 मोती घेणार आहे त्यातला हा एक चिंतामणी आणि परत हे 2 गुलाबी, 1 आणि 2। परत त्याच मोत्यातून खालून वरच्या साईडने सुई काढून घ्यायची। आता इथे आपला अजून एक चौफुला वाढला। आता ही ओळ इकडे पुढे आपण विणून घ्यायची सेम। मग आता या मोत्यांमधून सुई काढून घेतली। आता इथे आपल्याला हे 2 चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2। परत या मोत्यातून सुई काढून घेतली आपण। मग या मोत्यातून या मोत्यातून वरच्या दिशेने इथे आता 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2। परत सेम विणून घ्यायचे। या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी। आता इथे 2 चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे, सेम विणायचे। आता इथे
2 गुलाबी मोती घ्यायचे, एक आणि हा 2 सेम विणायचं. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून या मोत्यातून ह्या मोत्यातून परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा चिंतामणी कलरचा घ्यायचा. परत ह्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हे 1 2 3 4 मोत्यांवरती 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी आपण विणून घेणार आहोत. सगळे क्रीम कलरच्या मोत्यानेच विणून घ्यायचे. विणताना हे असंच ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घेऊन मगच हे करायचे. डायरेक्ट ह्या मोत्यातून ह्या मोत्यात जायचं नाही आहे. असं केलं की मध्ये हा तंबूच दिसतो आणि मग ते विचित्र दिसतं. त्यामुळे आपण हे असंच करून घ्यायचं. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या पहिल्या मोत्यात मी सुई घेऊन आलेली आहे. आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 असे 11 चौफुले परत तयार झालेले आहेत. आता इथे परत हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. इथे पुढची ओळ आपण चालू केलेली आहे. 3 क्रीम कलरचे मोती, 2 क्रीम कलरचे मोती, परत 2 क्रीम कलरचे मोती, एक आणि हा दुसरा. परत आपण सेम विणणार आहोत. परत इथे 2 क्रीम कलरचे मोती, एक आणि 2. आता ह्या मोत्यातून इथे आलेलं ह्या चिंतामणी कलरच्या मोत्यात आपली सुई आली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक चिंतामणी घ्यायचा आणि हा एक गुलाबी घ्यायचा. परत ह्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे पण एक पहिला चिंतामणी घ्यायचा आहे, मग एक गुलाबी घ्यायचा आहे, सेम विणायचं आहे. या मोत्यातून सुई काढून घेतली अशी.
या मोत्यातून, या मोत्यातून. इथे परत एक चिंतामणी आणि हा एक गुलाबी. परत सेम. इथे आता जे दोन घ्यायचे त्यातला एक चिंतामणी आणि हा एक क्रीम कलरचा. इथे आता जे दोन घ्यायचे त्यातला हा एक चिंतामणी, हा एक क्रीम कलर. आता इथे परत पहिला चिंतामणी घ्यायचा, मग गुलाबी घ्यायचा. परत सेम. आता इथे परत एक चिंतामणी, एक गुलाबी. इथे या चिंतामणी रंग कलरच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने मी काढून घेतलेली आहे. आता परत इकडे हा एक चौफुला आपल्याला वाढवायचा आहे. तर आता इथे जे तीन मोती घ्यायचे आहेत त्यातला हा चिंतामणी घ्यायचा आहे, आणखी दोन गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे. आणि आता या चिंतामणी कलरच्या मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे परत जे तीन मोती घ्यायचे त्यातला हा एक चिंतामणी कलर घ्यायचा आहे आणि हे दोन गुलाबी. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची विरुद्ध दिशेने. आता इथे या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला या साईडनी परत एक चौफुला वाढवून घ्यायचा आहे. त्यासाठी आता आपल्याला तीन मोती घ्यावे लागतील. त्यातला हा एक परत पहिला चिंतामणी घ्यायचा आणि हे दोन गुलाबी कलरचे घ्यायचे, एक आणि दोन. आणि परत याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आणि आता ही सुई अशी या मोत्यांमधून काढून घ्यायची. परत या मोत्यातून काढून घ्यायचे आणि या मोत्यात आणायचे
आणि पुढे ही आपली ओळ आपण वळून घ्यायची आहे. आता इथे 2 चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे आहेत, 1 आणि 2. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने घ्यायचे. परत 2 क्रीम कलरचे मोती, आणि सेम मिळून घेतलेला आहे. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत हे 2 चिंतामणी कलरचे मोती या मोत्यातून सुई काढून घ्यायचे. या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने आपण सुई काढून घेतली. आता इथे 2 गुलाबी, 1 आणि 2. परत सेम विणायचं आहे. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. इथे परत 2 चिंतामणी, वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे 2 गुलाबी, आता इथून पुढे ह्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन सेम विणायचे आपण. म्हणजे हे 1 2 3 एका लाईनीत आले. आता हे ह्या ओळीला आतल्या साईडला जाणार आहे. हा एक चौफूल आपण इथे कमी करणार आहोत.
परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. वरच्या दिशेने परत 2 क्रीम कलरचे मोती सेम विणायचे आपण. या मोत्यातून सुई काढून घेतली. या आणि या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. दोन क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती. ह्या मोत्यापर्यंतच विणायचे. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या 1 नंबरच्या मोत्यात आता सुई आणायची. इथं आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे आपण पुढची ओळ विणायला घेणार आहोत. तर इथे आता पहिल्यांदा आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. आणि परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई अशी काढून घेणार. आणि आता या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि 3. दोन क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून सुई आपण काढून घेतली. या मोत्यातून वरच्या साईडने सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. या मोत्यातून सुई काढून घेतली. आता 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा 3. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक चिंतामणी आणि हा क्रीम कलर. पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक चिंतामणी आणि हा एक गुलाबी, असे 2 मोती घेतले.
गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली डावीकडून उजवीकडे. 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा 3. इथे आता परत जे 2 मोती घ्यायचे, एक घ्यायचा चिंतामणी, एक घ्यायचा गुलाबी. परत या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे परत एक चिंतामणी, एक गुलाबी. परत सेम. एक 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3. परत एक चिंतामणी, एक गुलाबी. परत या गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या चिंतामणी कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे जे 2 मोती घ्यायचे ते पण चिंतामणी आणि हा क्रीम. परत सेम. वरच्या दिशेने 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा 3. इथे आता परत एक चिंतामणी आणि हा एक क्रीम कलर. 2 मोती घेतले. ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, एक चिंतामणी, एक गुलाबी. परत ह्या गुलाबी मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतली. चिंतामणी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत हा 1 2 हा 3 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत एक चिंतामणी कलरचा आधी घ्यायचा आहे आणि हा नंतर एक गुलाबी. असे 2 मोती घेतले. परत सेम. ह्या मोत्यातून मी सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यात. आता इथे जे 3 मोती घ्यायचे, त्यातला हा एक चिंतामणी घ्यायचा आहे आणि 2 गुलाबी घ्यायचे. इथे हा एक चौफुलं मी वाढवत आहे, त्यामुळे या मोत्यातच तंगूस ठेवलेला आहे आणि लगेच 3 मोती घेऊन मी असं विणून घेतलेला आहे. इथे हा एक चौफुला आपला वाढला गेला आहे. आता ह्या चिंतामणी कलरच्या याच्यातून सुई काढून घेतली.
इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे पुढची ओळ विणताना परत एक चिंतामणी कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हे 2 गुलाबी मोती घ्यायचेत. आता ह्या मोत्यामध्ये आपला तंबूस आहे आणि ह्या साईडला एक चौफुल आपल्याला वाढवायचं आहे. त्यासाठी इथे मी आता हे 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहे आणि हा एक गुलाबी कलरचा मोती घेणार आहे आणि त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी ही सुई अशी काढून घेणार आहे. आता परत ह्या मोत्यातून या साईडने आता ही ओळ आपण कंप्लीट करणार आहोत, म्हणून इकडे तंबूस घेऊन आलेली आहे. इथे आता हे 2 चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे. ह्या मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. परत ह्या मोत्यातून या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे परत हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2 सेम विणायचे. या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत हे 2 चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे, मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने. इथे परत 2 हे गुलाबी रंगाचे मोती घ्यायचेत, 2 ह्या मोत्यातून सुई पुढे घ्यायची. इथे परत हे 2 आपण आकाशी मोती घेणार आहोत, चिंतामणी कलर, सेम विणायचे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत हे 2 गुलाबी मोती, 1 आणि 2 सेम विणायचे. आता इथे 2 हे चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2
या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून या मोत्यातून परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत हे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. या मोत्यातून सुई काढून घेतली. 2 मोती घेतले आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला हे कमी करत जायची ओळ, एक एक चौफुल आपल्याला कमी करायचं आहे. त्यामुळे इथेच ही आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता दुसऱ्या ओळीची सुरुवात करताना ह्या 2 नंबरच्या मोत्यामध्ये आपल्याला आपली सुई घेऊन जायचं आहे. या 2 नंबरच्या मोत्यात आता उजवीकडे आपला तंबूस आलेला आहे. इथे आता परत हे 1, 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता इथे परत हे 2 क्रीम कलरचे मोती, आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक चिंतामणी कलरचा घ्यायचा आहे आणि हा क्रीम कलरचा एक घ्यायचा आहे. या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक चिंतामणी आणि हा एक गुलाबी, परत सेम विणायचे. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची नेहमीसारखी. पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत एक चिंतामणी घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे.
इथे आता परत एक चिंतामणी, एक गुलाबी असे 2 मोती घेतले, सेम विणायचे. परत या मोत्यातून सुई काढून घेतली, या मोत्यातून घेतली. आता इथे परत एक चिंतामणी घ्यायचा आहे. आता इथे परत आता इथे हे 2 मोती घेतलेत, चिंतामणी गुलाबी. ह्या मोत्यातून सुई काढून घेणार आहे. परत इथे आता हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, सेम विणायचं आहे. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता एक चिंतामणी कलरचा मोती घ्यायचा आहे आणि एक हा क्रीम कलरचा. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आता हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या साईडच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई घ्यायची काढून. आता इथे आपल्याला एक चौफुला वाढवायचा आहे. त्यासाठी इथे हे 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. माझ्या या मोराच्या दुसऱ्या भागामध्ये, व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये मी एवढं हे कसं बनवायचं आहे ते दाखवलेलं आहे. आता पुढच्या भागामध्ये याचा पिसारा कसा बनवायचा ते मी सांगणार आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.